अच्छा. जय जय. त्याआधी अनुराग आणि कौशिक यांचं मी विशेषतः खूपच कौतुक करू इच्छितो. हो, कारण त्यांनी खूप छान छान. रामरक्षा रामरक्षा छान म्हटली. मी म्हटली पण असेल. आता अगदी ऐकली आणि खूपच कौतुक आहे त्यांचं. खूप छान, छान. छान. लहान आहेत दोघं आणि खूपच छान हो. म्हटली. मी पण ऐकत होते त्यांची रामरक्षा. हं. चला करूया ना सुरुवात? हं. हो, हो. जय 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 रघुवीर जय समर्थ. रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मुलांनो, आज ना मी तुम्हाला, तुम्ही इतकी छान उपासना वगैरे करता ना, म्हणून मुद्दामूनच ठरवलं की आज मी तुम्हाला रामनामाबद्दलच विशेष करून सांगेन. हां, त्यामुळे आज मी तुम्हाला रामनामाच्या गोष्टी सांगणार आहे. एकदा काय झालं, श्रीराम आणि त्यांचे भक्त शिरोमणी हनुमंत हे दोघं वार्तालाप करीत बसले होते. आणि चटकन हनुमान काय म्हणाले श्रीरामांना, की "स्वामी, तुमचं नाव मोठं का तुम्ही मोठे?" श्रीराम अगदी हळूच हसले असे, हळूचे हसले खुश होऊन. ते म्हणाले, "हनुमंता, मी काय सांगायचं? तूच सांग बरं, कोण मोठं ते?" मग हनुमंत म्हणाले, की "बघा स्वामी, आज तुम्ही आहात. तुम्ही आज अयोध्या तारलीत, पुष्कळ लोकांचा उद्धार केलात. पण तुमचं नाम आहे ना, ते मात्र लाखो वर्ष लोकांना तारून नेणारे त्रिभुवनात तुमचं नाम होणार आहे. म्हणून मला तरी असं वाटतं, की तुमचा अवतार संपल्यानंतर तुमचं नामच हे संपूर्ण जगात राहणार आहे आणि अनंत वर्ष, लाखो वर्ष राहणार आहे. त्यामुळे राम नाम हेच सगळ्यात महत्वाचं आहे." म्हणजे नामाचं महत्व कोणी सांगितलं? तर भक्तीचा आचार्य हनुमंत ह्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, की रामनाम हेच सर्वश्रेष्ठ आहे. या जगात काय असेल, रामनाम श्रेष्ठ आहे. आणि मग हे रामनाम श्रेष्ठ आहे म्हटल्याबरोबर मला अशा एका गोष्टीची आठवण झाली, की आपल्याला हे कसं कळलं की रामनाम श्रेष्ठ आहे? ह्यासाठी सुद्धा एक छानशी गोष्ट घडलेली आहे. एकदा काय झालं, इंद्र, स्वर्गाचा माहिती ना, देवांचा राजा इंद्र, हा आपल्या राज्यामधून एकदा सगळी राज्याची पाहणी करत आपल्या रथात बसून चालला होता. आणि तेवढ्यात त्याला समोर दुर्वास ऋषी आले. आणि दुर्वास मुनीनी, इंद्रांनी नमस्कार केला आणि दुर्वास मुनीनी त्याला आपल्या जवळचा हार घातला. बघा, ऋषी मुनी संत जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट सद्भावपूर्वक देतात, तेव्हा आपण त्यांचा कसा स्वीकार करायला पाहिजे बरं? खूप छान नमस्कार करून स्वीकार करायला पाहिजे, आदरपूर्वक घ्यायला पाहिजे. परंतु त्या इंद्राला काय झाला होता? संपत्तीचा माज आला होता. त्याच्या त्या पदाचा माज आला होता, गर्व झाला होता, ताठा आला होता त्याला. त्यांनी काय केलं? त्यांनी तो हार उचलला आणि त्या हत्तीच्या सोंडेत फेकून दिला. ज्या रथाला हत्ती होते ना, त्या सोंडेत दिला फेकून रथाच्या हत्तीच्या. हत्तीला काय कळतंय? हत्तीचं असं केलं हत्तीने आणि तो त्याच्या हत्तीच्या पायाखाली तुडवला गेला. एवढा दुर्वास मुनीने दिलेला हार हत्तीच्या पायाला तुडवत गेला. मग मात्र दुर्वास मुनी चिडले आणि त्यांच्या लक्षात आलं, की ह्या इंद्राला संपत्तीचा माज आलेला आहे. विवेकभ्रष्ट होतो माणूस जेव्हा त्याला एखाद्या गोष्टीचा माज येतो, तेव्हा तो विवेकभ्रष्ट होतो. तसा हा इंद्र विवेकभ्रष्ट झालेला आहे. आज ह्यांनी पुण्यवासी लक्ष्मी आणि माझा अपमान केलेला आहे. आता ह्याला दरिद्री, हा निश्चित दरिद्री होणार. आणि ते पटकन त्याला म्हणाले, "तू दरिद्री होशील," असा त्यांनी शाप दिला. विवेकभ्रष्ट झालेला माणूस जो असतो ना, त्याला दरिद्री झाल्याशिवाय तो पुन्हा विवेकाने वागायला शिकतच नाही. अगदी इंद्राचं तसंच झालं. इंद्राला मग झाला पश्चात्ताप. मग तो धावला. कुठे धावला? त्याचं राज्य गेलं. दैत्यांनी ते सगळं राज्य मिळवलं स्वर्गाचं. मग त्याची घाबरगुंडी उडाली आणि मग सगळे देव पण घाबरले. ते म्हणाले, "अरे इंद्रा, असं काय केलंस?
आपल्या हातून स्वर्गाचं राज्य गेलं ना सगळं. म्हणून मग इंद्र धावला कुणाकडे? विष्णूकडे. आणि विष्णूला म्हणाला, "काहीतरी करा, काहीतरी करा. आमचं राज्य आम्हाला परत मिळवून द्या. आम्हाला असं नको. हे दैत्य नको यायला इथे." विष्णू म्हणाले, "ठीक आहे, ठीक आहे. परत असा वागू नको बरं का." असं त्याला जरा दम मारला आणि म्हणाले, "ठीक आहे. आता असं करा, समुद्र मंथन करा." आणि मग त्यांनी सांगितलं, मग दैत्य म्हणाले, "समुद्र मंथन कर, मग आम्ही पण करणार. काय मिळणार त्यातनं?" ते म्हणाले, "छान-छान 14 रत्न मिळतील आणि त्यातलं जे अमृत रत्न मिळेल ते प्यायलात की तुम्ही अमर व्हाल." असं त्यांनी देवांना सांगितलं सगळ्या. पण दैत्य म्हणाले, "आम्हाला पण पाहिजे. आता आम्ही राज्य जिंकलेलं आहे. आम्ही पण येणार." विष्णू म्हणाला, "ठीक आहे. मग आता असं करा, मंदराचल पर्वताची तुम्ही रवी करा आणि वसुकी नागाचा दोर करा आणि त्या दोघांनी ह्या बाजूनी तुम्ही, या बाजूनी तुम्ही, देव एका बाजूनी, दैत्य एका बाजूनी, असं सगळं घुसळा आणि त्यातून जी एक-एक रत्न येतील ती बाहेर काढा." असं ठरल्यानंतर सगळे खुश झाले. एक-एक, एक-एक रत्न येत होती. खुश होते सगळे. ते एवढ्यात काय आलं? विष नावाचं रत्न आलं. मग विष कोण घेणार? विष घ्यायची सगळ्यांनाच भीती वाटली. काळ्या कुट्ट रंगाचं विष बाहेर आलं. सगळे खूप घाबरून गेले, आम्ही नाही घेणार. पण सगळ्या देवांच्या लक्षात आलं, आपल्याकडे आहेत एक भोळे साम, शंकर, देवादिदेव, महाराज शंकर, भगवान शंकर आहेत. सगळे धावले शंकरांकडे, महादेवाकडे धावले आणि महादेवाला म्हणाले, की "काय झालं? ह्याच्यात एक विष आलाय आणि आम्ही तर ते पिऊ शकत नाही. ते फक्त पचवण्याची शक्ती तुमच्यातच आहे. तुम्ही हे पचवू शकता. घ्या ना." तर महादेव काय भोळे शंकर ते असं म्हणाले, की दुसऱ्याला सुखी करण्यासाठी ना काय होतं, जो दुसऱ्याला सुखी करण्यासाठी स्वतः दुःख भोगतो ना मुलं, त्यांना म्हणतात शिव. आणि स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांना जे त्रास देतात त्याला म्हणतात जीव. जीव म्हणजे आपण माणसं, आपण अशी असतो. आणि शिव म्हणजे शिवशंभू कसे होते, तर ते म्हणाले, "असू दे, ह्या सगळ्यांना आनंद मिळणार आहे ना, तर मी ते विष पितो." आणि त्यांनी ते विष प्यायलं आणि या कंठात तिथे धारण केलं आणि त्यांचा सगळा कंठ निळा, 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 निळा झाला एकदम. आणि दाह, 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 दाह व्हायला लागला. खूप दाह व्हायला लागला कारण ते विषच होतं काळं कभिन्न. आणि मग त्यांना काय करावं सुचत नव्हतं. मग चंद्र आला स्वतः. तो म्हणाला, "मी तुमच्या डोक्यावर विराजमान होतो, म्हणजे तुम्हाला शीतलता येईल." काही उपयोग झाला नाही. गंगामाई आली. ती म्हणाली, "मी तुमच्या डोक्यावर उभी राहते डोक्यावरनं." तरी काही उपयोग झाला नाही. नाग आला स्वतः आणि तो म्हणाला, "मी गळ्याशी तुमच्या भोवती उभा राहतो, म्हणजे तुमच्या गळ्याला थंड मिळेल." कशानी, कशानी, कशानी उपयोग होत नव्हता. असा दाह, दाह, दाह होत होता. तेवढ्यात देवर्षी नारद आले आणि ते म्हणाले, "भगवान शंकर, तुम्ही एक काम करा, मी सांगतो ते तुम्ही प्राशन करा. तुम्ही ही राम ही 2 नाव आहेत शब्द, ते म्हणा, तुमचा दाह एकदम शांत होईल." आणि मुलांनो, गंमत म्हणजे त्यांनी नुसतं म्हटलं राम, राम असा उच्चार केल्याबरोबर त्यांचा सगळा दाह थांबूनच गेला आणि ते राममय झाले. त्यांना इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. ते सतत म्हणजे पूर्ण दिवस ते राम, 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 राम असं म्हणायला लागले. मुलांनो, तुम्ही रोज जी म्हणता उपासना, त्यामध्ये तुम्हाला माहितीये का समर्थांनी लिहिलेला? तुमच्या लक्षात आलंच असेल ही गोष्ट मी सांगताना. तुम्ही काय म्हणता? "सुरेंद्र चंद्रशेखरू अखंड ध्यातसे हरू, जनासी सांगतो खुणा श्रीराम राम हे म्हणा. महेश पार्वती प्रति विशेष गुज सांगती, सलाभ होतसे दुणा श्रीराम राम हे म्हणा." मग शंकर पार्वतीला म्हणाले, "तुला आता गुज सांगतो म्हणजे काय, अगदी एक गोष्ट सांगतो, गुप्त गोष्ट सांगतो, की अगं ह्या रामनामामध्ये एवढं मोठं वैशिष्ट्य भरलेलं आहे, की बघ मला केवढा फायदा झाला. कशाने मला बरं नव्हतं वाटत, ते ह्या रामनामाने वाटतंय. मग आता आपण त्या विष्णूची कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे ना गं पार्वती?" ती म्हणाली, "हो, बरोबर आहे, तुमचा दाह शांत केलाय त्यांनी." मग शंकर म्हणाले, "आता विष्णू जेव्हा रामाचा अवतार घेतील, तेव्हा त्यांचा सेवक हनुमंत म्हणून मी जन्माला येईन आणि त्यांची अखंड सेवा करीन आणि आयुष्यभर राम नाम घेईन. आणि मग जेव्हा राम अवतार विष्णू आले, तेव्हा हनुमंतानी जन्म घेतला म्हणजे शंकरांनी महारुद्र हा अवतार धारण केला आणि हनुमंत म्हणून ते आले
आणि कित्येक वर्ष आपण बघतच आहोत. आत्ताच रामायण सिरियल पाहिले, की हनुमंतांनी केवढी मोठी सेवा रामाची केली आणि रामनामाचा प्रचार आणि प्रसार केला. परंतु त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, की खूप वर्ष झाली रामनामानंतर, राम अवतारानंतर. मग त्यांना असं वाटलं, की नाही, नाही, हे आता काय झालं, की हे कार्य आता कोणी परत पुढे नेत नाहीये. रामाचा विसर पडायला लागला की काय लोकांना? म्हणून त्यांनी पुन्हा असं ठरवलं, आपण पुन्हा आता अवतार घेतला पाहिजे. पण काय आहे, आता जर मी काय रामायणासारखा असा हनुमंत, हनुमंत शेपटी आणि बलवभा भीम असा जर अवतार ह्या कलियुगात घेतला, तर लोकं घाबरून जातील आणि माझ्या जवळपास मग कोणी येणारच नाही रामाचं नाव घ्यायला. म्हणून मग त्यांनी 400 वर्षापूर्वी समर्थ रामदास म्हणून अवतार घेतला. आणि मग मी तुम्हाला पहिल्याच दिवशी समर्थांची सगळी गोष्ट सांगितली. त्यांच्या 22 पिढ्या रामाची उपासना कशी करत होते. मग त्यांनी स्वतःनी तपश्चर्या कशी केली, त्यांना रामाचं दर्शन कसं झालं आणि रामानी पण तीर्थाटन झाल्यावर त्यांना सांगितलं, आता तुम्ही प्रचार प्रसार करा. मग समर्थांनी सामर्थ्याचा आणि रामनामाचा प्रचार खूप मोठा केला. मग काय झालं, समर्थांच्या अवतारानंतर सुद्धा 300 वर्ष होऊन गेली. त्याच्या वेळेला पण असं झालं, 300 वर्षानंतर परत असं हनुमंताला वाटलं, की लोकं ही कलियुगातली पटापट विसरतात बरं का हे रामनाम वगैरे घ्यायचं. आता आपण काय करावं बरं? मग त्यांनी असं ठरवलं, आता मी गोंदवलेकर महाराज म्हणून जन्म घेईन आणि पुन्हा रामाचा प्रचार आणि प्रसार भरपूर करीन. आणि मग 100 वर्षापूर्वी गोंदवलेकर महाराजांचा जन्म झाला. हनुमान त्यांचा अवतार घेऊन जन्माला आले आणि गोंदवलेकर महाराज मात्र नाम अवतार असंच त्यांचं नाव पडलं आणि नामाचाच प्रचार त्यांनी आयुष्यभर नामाचा प्रचार केला. त्यांची तुम्हाला गोष्ट सांगते, पण त्याच्या आधी आपण चटकन त्यांच्यासाठी एक श्लोक म्हणूया त्यांचा. जयाच्या जगी जन्म नामार्थ झाला, जयाने जगी वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा राम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती श्रीराम. गोंदवलेकर महाराजांचा जन्म गोंदवल्यातच झाला. पण त्यांना ना लहानपणीच खूप विरक्ती आली होती. मग त्यांना पण समर्थांसारखं रामाशिवाय काही दिसत नव्हतं. मग ते म्हणाले, की "पण गुरु पाहिजे. मला राम सिद्ध करायचा असला तर गुरुशिवाय होणार नाही." म्हणून ते गुरुच्या शोधार्थ गोंदवलं सोडून बाहेर पडले. खूप, खूप, खूप ठिकाणी हिंडले. अक्कलकोटला गेले, गाणगापूरला गेले. मला गुरु पाहिजेत, मला गुरु पाहिजेत. गुरूंच्या शोधार्थ तळमळ, तळमळ त्यांना गुरूंची लागली होती. मग त्यांना एक रामदासी बुवा भेटले आणि त्यांनी सांगितलं, "तू हेळवाकला जा, तिथे तुकामाई म्हणून तुझे गुरु आहेत आणि त्या गुरूंकडे गेलास की तुला अनुग्रहही मिळेल आणि तुला रामनाम घ्यायचंय तेही तुझं सिद्ध होईल." मग गोंदवलेकर महाराज अगदी पाण्याविना मासोळी जशी तळमळ तळमळ करेल तशी तळमळ तळमळ लागली त्यांना. कधी एकदा तुकामाईना भेटतोय, कधी एकदा तुकामाईना भेटतोय. आणि ते एकदा हेळवाकला पोचले. पण तुकामाईनी काही त्यांना लगेच दिला नाही बरं का. लगेच अनुग्रह दिला नाही. तुकामाईनी काय केलं, त्यांच्या पुष्कळ परीक्षा पाहिल्या आणि मग शेवटच्या परीक्षेत त्यांच्या उत्तीर्ण झाल्यावर त्यांना मिठीत घेतलं आणि म्हणाले, "तू माझाच आहेस, तू माझा शिष्य आहेस रे." असं अगदी जवळ घेतलं त्याला आणि सांगितलं, "ह्या रामनवमीला मी आता तुला अनुग्रह देणार आहे." मग रामनवमीला गोंदवलेकर महाराजांना अनुग्रह मिळाला आणि त्यांनी सांगितलं, "आता रामाचा प्रचार आणि प्रसार तू आयुष्यभर करायचा आहेस. राम नाम ह्या सगळ्याचा प्रचार तू आता कर." आणि मग गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं, "आता गोंदवल्यात जा." गोंदवलेकर महाराज आले. खूप आनंदाचं भरतं चालू होतं, कारण त्यांना सद्गुरू कृपा लाभली होती. रामनाम मिळालं होतं, जे हवं होतं ते. त्यामुळे त्यांना तेजस्पुंज असे गोंदवलेकर महाराज जेव्हा गोंदवल्यात आले, तेव्हा सगळे लोकं खुश झाले. आणि तेवढ्यात त्यांच्या आईला एक स्वप्न पडलं आणि रामांनी स्वतः स्वप्नात सांगितलं, "मला गोंदवल्याला यायचं आहे, तुम्ही मंदिर बांधा." आणि मग त्यांनी आईनी त्या सांगितलं. गोंदवलेकर महाराजांना त्या म्हणाल्या, "आहे आपल्याकडे गणू त्यांचं नाव. तर गणू अरे आपल्याकडे म्हणताय राम की मला यायचंय. तू काय करशील? आपल्याकडे रामाचं मंदिर बांधायला हवं." त्यांना तर एवढा आनंद झाला, त्यांना शुभशकुनच वाटला तो. ते म्हणाले, "अगं काय सांगतेस आई? आपण अगदी रामाचं मंदिर नक्कीच बांधूया." आणि मग त्यांनी लोकांना गोळा केलं पंचक्रोशीतल्या, रामनामाचं महत्त्व सांगितलं आणि सांगितलं, "चला समर्थ जशी भिक्षा मागायचे तसे भिक्षेला आपण सगळे बाहेर पडूया. छान रामनाम घेत
मनाचे श्लोक म्हणत रामाचा जय जयकार करत त्यांनी सगळीकडनं भिक्षा गोळा केली आणि सुंदर असं गोंदवल्याला रामाचं मंदिर बांधलं. पण मग त्यांचा हा मोठेपणा सगळ्यांना काही बघवतोच असं नाही. मी रोजच सांगते, काही वाईट लोक असतात, काही चांगली असतात. त्याप्रमाणे काही वाईट लोक त्यांना वाटेल ते बोलायला लागली. ते तर इतकी सेवा करत होते, काकड आरतीपासून शेज आरतीपर्यंत ते फक्त मंदिरातच असायचे, मंदिरातच असायचे. सगळी रामाजवळ सारखे संवाद साधायचे. रामा, रामा, रामा सारखं दिवसभर राम, राम, राम सगळी सेवा करायचे, नैवेद्य दाखवायचे, सगळं करायचे. पण ह्या लोकांना असं पाहवलं नाही. मग ते म्हणाले, "ठीक आहे, तुम्हाला नको असेल मी गाव सोडून जातो. मला रामाचा प्रचार प्रसार करायचा आहे. मी बाहेरच्या गावातनं जाऊन करीन." ते वेशीपर्यंत गेले. तेवढ्यात त्यांचा एक मित्र धावत-धावत आला आणि म्हणाला, "महाराज चला, चला. अहो रामाच्या डोळ्यातनं अश्रू येतायत. चला त्या मंदिरातला राम रडतोय." धावत-धावत आले ते आणि रामाच्या जवळ आले आणि रामाला म्हणाले, "रामा, रामा, अरे माझ्यासाठी अश्रू ढाळू नको. मी कुठेही जाणार नाही तुला सोडून. मी तुझ्या जवळच राहणार. आता ह्याच्यानंतर आयुष्यात माझे कोणी निंदा करो, मला चांगलं म्हणो, काही करो, मला आता तुझ्याशिवाय कोणी नाही आणि तूच माझा आहेस आणि मी तुझा आहे रामा. तू डोळ्यातनं अश्रू बघा." ही 100 वर्षापूर्वी घडलेली सत्य घटना आहे बरं का मुलांनो, की रामाच्या डोळ्यातून अश्रू आले. असे 2दा गोंदवल्याला आलेले आहेत रामाच्या डोळ्यातनं अश्रू. तर मग अशा तऱ्हेने ते पुन्हा आले आणि मग रामाचा प्रचार प्रसार करायला लागले. तुम्हाला रामाच्या नामाची एक गंमत सांगू का? एके ठिकाणी असं म्हटलं होतं, की हे रामनाम म्हणजे कसं आहे म्हणजे माहितीये का? गाडीच्या हॉर्नसारखं आहे. म्हणजे आपण रस्त्यावरनं जेव्हा गर्दीतनं गाडी चालवतो, तेव्हा जर गाडीचा हॉर्न वाजवला, तर कशी माणसं बाजूला होतात, वाहनं बाजूला होतात, सायकलवाले, स्कूटरवाले असे बाजूला होतात आणि आपल्याला असा सुकर मार्ग मिळतो. तसं जर रामनाम आपण घेतलं, रामनामाचा जर आपण हॉर्न वाजवला डोक्यामध्ये, तर आपल्या मेंदूत असलेले जे अनेक विषय आहेत, वासना आहेत, इषणा आहेत, जे सगळं घाण बोललेलं आहे, टिंगल-टवाळी जी काही आपण सगळी केलेली आहे, असे जे घाणेरडे विषय आपल्या डोक्यात बसलेत, ते रामनामाच्या हॉर्नने बाजूला होतात आणि आपण छान सुकर मार्ग अनंत राघवाचा पंथ चालायला आपल्याला मोकळीक होते. असं ह्या रामनामाचं महत्त्व आपल्याला सगळ्याच संतांनी, पण विशेष करून गोंदवलेकर महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. गोंदवलेकर महाराजांकडे माहितीये का, एकदा गोंदवलेकर महाराज बसले होते आणि सगळ्या शिष्यांना सांगत होते, की आपण रामनाम कसं घ्यायचंय, काय घ्यायचंय. तेवढ्यात एक बाई उठल्या आणि म्हणाल्या, "काय हो तुम्ही सारखं-सारखं सांगता रामनाम घ्या, रामनाम घ्या, रामनाम घ्या." मग त्या बाईनी आपली अख्खी दिनचर्याच त्यांना सांगितली आणि त्या म्हणाल्या, "आता ह्या अख्ख्या दिनचर्येत सांगा बरं स्वामी, मी केव्हा रामनाम घेत बसू?" तेव्हा गोंदवलेकर महाराज म्हणाले, "खरंच बाई, तुम्ही खूप कामसू दिसताय बरं का. पण तुम्हाला सांगू का, रामनाम कसं घ्यायचं असतं ते? तुम्ही सकाळी उठा, रामाला उठता ना, तेव्हा गादीवरनं उठता तेव्हा तुम्ही एकट्या असता ना, तेव्हा देवाला नमस्कार करा. त्या देवाला सांगा, की "भगवंता, मी आता उठलोय आणि मला आता बरीच कामं आहेत बरं का. तर तू माझ्यावर कृपादृष्टी ठेव, कृपा आशीर्वाद तुझा ठेव. मी तुझं आत्ता नाम घेतो आणि मी माझ्या आता कर्माला लागणार आहे. मला खूप कामं आहेत आणि तुझी मात्र माझ्यावर कृपा ठेव. सगळी जी मी कामं करतोय, ती तुझ्या आशीर्वादाने करतोय. आता मात्र मी कामात गुंतणार आहे. आणि रात्री झोपताना परत या, गादीवर पडा आणि रामाला म्हणा, की "अरे रामा, मी तुझा दिवसभर मला खूप कामं होती, पण तुझ्या कृपेने सगळी चांगली झाली बरं का. माझी सगळी मी सदाचाराने वागले संपूर्ण आणि माझ्या हातून कामंही उत्तम झाली. ही तुझ्या कृपेने झाली याची मला कल्पना आहे. तुझी कृपा अशीच ठेव आणि आता मी झोपते आणि मला उद्या सकाळी उठव बरं का रामा." असं सांगा आणि उठा. म्हणजे तुम्ही जरी दिवसातनं 2दा त्या रामाची आठवण काढलीत, तरी सुद्धा तुम्ही अखंड रामनाम घेतल्यासारखं आहे. म्हणजे मग मुलांनो बघा, आत्ता काय आहे आंब्याचा सीझन आहे की नाही, तर रामनाम कसं घेता येतं? आता आंब्याचा सीझन आहे. मग आता तुमची आई काय-काय करते? मस्त आमरस काढते, कधी आंब्याचा आईस्क्रीम करते, कधी मिल्कशेक करते, कधी आंब्याच्या वड्या करते छान-छान तुमच्यासाठी. असे नाना प्रकार आंब्याचे आई करत असते की नाही. अगदी रामनामाचं तसं आहे बघा. म्हणजे कधी काय करावं, ग्रंथ वाचावेत, कधी अभंग म्हणावेत, कधी तुमच्यासारखी छानशी उपासना करावी, कधी पारायण करावं आणि जमेल तेव्हा रामनाम घेत-घेत काम करावं. असं थोडंच आहे की सारखं माळाच घेऊन हातात रामनाम घेतलं पाहिजे असं काही नाहीये.
वेगवेगळ्या आपल्याला रूपातनं रामाचं नाम घेता येतं. छान-छान ग्रंथ वाचावे. आपल्याकडे किती संतांनी लिहिलेले ग्रंथ आहेत. छान येता-जाता छान आपण प्रवास करतोय, तर छान अभंगच म्हणावे गाडीत बसल्या-बसल्या. असं वेगवेगळ्या रूपात सुद्धा तुम्ही रामनाम घेऊ शकता. म्हणजे थोडक्यात सांगू का, अगदी तान्ह्या मुलाची आई असते बघा, ती आई बाळाला एका खोलीत ठेवते आणि आपण स्वयंपाकघरात काम करते, माळ्यावर जाते, कपडे धुवायला जाते. पण तिचा एक कान हा बरोबर त्या तान्ह्या बाळाकडे लागलेला असतो. बरोबर तिला माहिती असतं आपलं तान्हं बाळ आता झोपलाय आणि झोपून उठलं की रडेल. तर तिचा एक कान त्या बाळाकडे असतो. अगदी म्हणजे ते रडलं की आई कुठेही असेल, बाकीच्या लोकांना नाही ऐकू येत. पण त्या आईला बरोबर ऐकू येतो त्या बाळाचा आवाज आणि ती धावत बाळापर्यंत पोहोचते. आपण मनात असं रामाला ठेवावं आणि बाकी दिवसभर वेगवेगळी कामं करत राहावं. अनुसंधान मात्र फक्त आतल्या आत रामाचं ठेवलं, की बाकीच्या वेळ आपल्याला माळा घेऊन बसायला लागत नाही. असेच एकदा गोंदवलेकर महाराज अजून अशाच लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी जायचे, कीर्तन करायचे, प्रवचन करायचे आणि त्याच्यातनं सांगायचे, की तुम्ही कसं रामनाम घ्या. एकदा ते सांगत होते, की पूजा करताना तुम्ही तेव्हा अगदी इतकी एकाग्रतेने पूजा करा, की त्या रामाला वाटलं पाहिजे, की कोणीतरी पूजेची तयारी करता-करता मला हाकच मारताय कोणीतरी आणि पूजा करताना एकाग्रतेने ते करा. म्हणजे इकडे मोबाईल वाजतोय का, इकडे कोणी बोलताय का, इकडे काय चाललंय असं बघत पूजा करू नका. फक्त राम आणि तुम्ही. इतकं जेव्हा तुम्ही एकाग्र चित्ताने काम पूजा कराल, तेव्हा ती पूजा रामापर्यंत पोहोचते. म्हणजेच मग तुमचं रामनाम घेतल्यासारखंच आहे. एवढी रामाचं आणि तुमचं अद्वैत होऊन जातं त्या पूजेच्या वेळेला. पण त्याच्यात एक आपल्यासारखा जरा माणूस बसला होता आणि तो म्हणाला, की "महाराज, तुम्ही सांगताय मला रामनाम घ्यायला, पण ते खरंच जमणार का हो आम्हाला घ्यायला? आणि आम्ही रामनाम घेतलं तर आम्हाला ते प्राप्त होणार का? आणि आम्हाला असं एका आत्मज्ञान वगैरे म्हणतात, ते होणार का काही?" इतके हसायला आलं गोंदवलेकर महाराजांना आणि ते म्हणाले, "बरं, आता त्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगतो." एक गणिततज्ञ आपल्या गावाला गेले होते आणि मी तुम्हाला परवा ती बाजाराची गोष्ट सांगितली की आठवड्याचा बाजार, तसे आठवड्याचा बाजार होता आणि त्यांना पाठवलं त्यांच्या आईने, की "जा रे, घेऊन ये जा जरा बटाटे 2 किलो घेऊन ये जा." हे बाजारात गेले, इकडे-तिकडे हिंडत होते. तेवढ्यात त्यांना एक बाई, बटाटा विकणारी बाई भेटली. तिने काय केलं होतं, असे वाटे लावून ठेवले होते. 2 आण्याचे वाटे, 4 आण्याचे वाटे असे बटाट्याचे वाटे लावून ठेवले होते. आणि ती विकत होती. 4 आण्याला वाटा, 4 आण्याला वाटा असं बटाट्याचे वाटे विकत होते. हा गणितज्ञ तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, "ए बाई, तू असे 4 आण्याचे वाटे वगैरे विकतेस, ह्याच्यातनं बरोबर कसे देतेस बटाटे? आम्हाला नाही विश्वास बसत. तू मला सांग मणाचा भाव काय आहे? ह्या बटाट्याच्या मणाचा भाव काय आहे?" ती म्हणाली, "ए बाबा, मला काही ते मणाचा भाव-बिव काही समजत नाही बरं का. तुला घ्यायचे असले तर हे घे, नाहीतर तू चालू पड." तो आपला गेला. त्याचा काही हे ते पसंत पडलं नाही. मणाचा भाव कळल्याशिवाय मी काही घेणार नाही म्हणाला. दुसरीकडे गेला, तिसरीकडे गेला, चौथीकडे गेला. दिवसभर त्या बाजारात हिंडला आणि बटाटे घेतलेच नाहीत. कारण त्याचा विश्वासच नाही बसला, की त्या विकत होते तर आपण घ्यावा म्हणून. विश्वास न बसल्यामुळे घरी गेला. मग महाराज काय म्हणाले, "अगदी तसंच आपलं सगळ्यांचं आहे. आपण काय करतो, राम नाम घ्या, असं जेव्हा तुमचे गुरु सांगतात, तेव्हा तुम्ही आधी म्हणता, तो आधी देव आहेच का? तो राम आधी खरोखर आहेच का? आणि तो असला तर त्याचं नाम घ्यायचं कसं? बरं नाम घ्या सांगितलं, मग ते आता कोणत्या वाणीनी घ्यायचं? परेनी घ्यायचं, पश्चंतीनी घ्यायचं, मध्यमानी घ्यायचं, वैखरीनी घ्यायचं? कोणत्या वाणीनी ते नाम घ्यायचं? मग मी नाम घेतलं असं समजा. पण म्हणून तो काही त्याच्यापर्यंत ते पोचणारच आहे का? आणि पोचलं तर मला काही उपयोग आहे का? असं करत बसणाऱ्यांना राम कधीही पावत नाही. कारण आपण निरर्थक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवतो आणि राम नाम घेत नाही. त्या बाईनी 4-4 आण्याचे वाटे विकले आणि एका तासात ती घरी गेली. तसं रामनामावर जर गुरूंनी सांगून विश्वास ठेवला, तर जी विश्वास ठेवतात आणि गुरूंचं नाम घेतात, ती केव्हाच उद्धरून जातात. आणि ही अशी जी चिकित्सक माणसं असतात, जी ह्याच्यात तथ्य आहे का, त्याच्यात तथ्य आहे का, असं करत बसणारी असतात. ती आयुष्यात रामनामही घेत नाहीत आणि त्यामुळे यशस्वीही होत नाहीत. तर रामनाम हे असं
खूप, खूप, खूप महत्वाचं आहे. ते घेतलं पाहिजे. पण मी सांगितलेलं लक्षात ठेवा बरं का. म्हणजे रामनाम घेताना तुम्ही म्हणू नका, की चला आता काकूनी सांगितलं अभ्यास नको करायला, माळा घेतल्या की राम पावणार आहे. असं नाही. अभ्यासाच्या वेळेला अभ्यासच करायचा. फक्त सकाळी आठवण ठेवायची रामाची, की मी अभ्यास करणार आहे, माझ्या हातून अभ्यास छान करून घे. खेळायला गेलात तर सांगायचं, "मी खेळायला जातोय, मला कुठे पडवायला नको हां रामा." एवढं म्हणायचं. खेळायला जायचं, मस्त खेळ खेळायचे. नातेवाईक आले, कोणी भावंड आली तर भांडायचं नाही त्यांच्याशी. छान वागायचं. रामाचं नाव घेतलं की सदाचाराने वागता येतच माणसाला. मग खोटं बोलावंसं वाटत नाही, काही अहंकार करावासा वाटत नाही, आळशीपणा सुटतो. असं वाटतं नाही राम बघतोय आपल्याला, आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून एकदा तरी दिवसातनं सकाळी, रात्री आणि जेवायला बसताना अवश्य एकतरी श्लोक तरी म्हणायचा वदनी कवळ किंवा छानसा किंवा रामाला म्हणायचं, "रामा, तुझ्या कृपेने मला हे छान-छान अन्न जेवायला मिळतंय बरं का." एवढं म्हणायचं आणि जेवायला सुरुवात करायची. म्हणजे मग आपल्याला जेवणही आयुष्यभर उत्तम देतो तो राम. सारखं-सारखं दिवस-रात्र त्याचं नाव घ्यायला नाही लागत. आपल्या अभ्यासाच्या वेळेला अभ्यास, खेळाच्या वेळेला खेळ. आई-बाबांनी काही सांगितलं तर आई-बाबांबरोबर काम, आई-बाबांनी सांगितलेलं, मित्रांच्यात गंमत-जंमत हे सगळं करायचं. पण रामाला विसरायचं नाही. आणि आपल्या समर्थांनी पण त्याच्यासाठी एक खूप छान श्लोक लिहिलाय. तुम्हाला माहितीये का? "बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे. करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे." तुम्हाला ना म्हणजे हे कसं आहे नाम? काय म्हणाले समर्थ? की राम कसं आहे? सोपं आहे, छोटंसं आहे, फुकाचं आहे. त्याला काही पैसे द्यायला लागत नाही आणि त्याचं काम केवढं मोठं आहे. तर तो आपल्याला निर्मूळ करतो. भव म्हणजे हे जो सगळा संसार आहे, त्याच्यातनं पल्ल्याड न्यायचं काम तो करतो. एवढं मोठं काम आपलं करून देतो. फक्त राम. बघा बरं, राम असं म्हणून बघा किती सौंदर्य साठवलंय. अशी रामाची छानशी मूर्ती येते आपल्या डोळ्यासमोर. असं सोप्पं आहे, छोटंसं आहे, फुकाचं आहे. तर हे राम जर नाम घेतलं, तर तुम्ही आयुष्यात सगळ्या गोष्टीत यशस्वी व्हाल. आता ह्याच्यासाठी पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगते. पेशवे होते ना मोठे पेशवे, त्यांच्याकडे एक आला होता बरं का, एक त्यांचा नोकर होता आणि त्याच्या हातून काहीतरी आगळीक घडली आणि त्या आगळीक घडल्यामुळे त्याला पेशवे खूप रागवले आणि पेशव्यांनी सांगितलं, की "बाबा रे, आता जा बाहेर जा आणि चुना घेऊन ये." असे खूप संतापले त्याच्यावर आगळीक घडली म्हणून. तो खूप घाबरला आणि तो म्हणाला, "आता माझं मरण आलंय. चुना घेऊन खायला सांगणार म्हणजे मी मेलो." तो धावत-धावत नाना फडणवीसांकडे गेला आणि नानांना म्हणाला, "नाना, नाना मला ही अशी शिक्षा सांगितली." ते म्हणाले, "थांब, थांब, घाबरू नको." त्यांनी आपल्या बायकोला हाक मारली आणि सांगितलं, "ते तांब्याभर आतमध्ये तूप आहे ना, ते त्याला जरा प्यायला दे बरं." आणि तो घटा, घटा, घटा ते तूप प्यायला आणि मग दरबारात आला आणि पेशवे म्हणाले, "चुना पी." त्यांनी चुना प्यायला आणि मग संध्याकाळी पेशव्यांना असं वाटलं, आपण कशाला एवढे मोठे रागवलो, चुकलंच आपलं. म्हणून त्यांनी अशीच एका दुसऱ्या सेवकाला हाक मारली, तर हाच हजर. ते म्हणाले, "अरे तू कसा काय? तू कसा काय जिवंत आहेस? तू मेला नाहीस? मला वाटलं तू चुना घेतल्यावर तू मेला असशील. बरं वाटलं रे तू आलास ते. पण खरं सांग बरं, तू काय केलंस आणि कसा काय चुना हा पचला तुला? खरं सांग काय केलंस?" तो म्हणाला, "मी नाना फडणवीसांकडे गेलो आणि मला त्यांनी तांब्याभर तूप दिलं." ते म्हणाले, "आता तू तांब्याभर तूप जर प्यायलास आणि त्याच्यावर जर चुना प्यायलास, तर तुला काहीही तो बाधणार नाही." मग खुशच झाले पेशवे. ते म्हणाले, "बाबा रे, माझ्या हातून चुकलं. मी असं तुला नको होतं ओरडायला, पण हे चांगलं झालं." मुलांनो, ह्या गोष्टीचा मतितार्थ मला तुम्हाला सांगायचा आहे. आपण म्हणून विषयांचं जे विष असतं, दिवसभर आपण काही ना काहीतरी कर्म करताना चुकत असतो, खोटं बोलत असतो, थोडीशी टिंगल-टवाळी करत असतो, कुठेतरी आपल्याला अहंकारच आलेला असतो, कुठेतरी मोह होत असतो, लोभ होत असतो. हे जे सगळे आपले विषयांचे जे विष आहे, ते आपण घ्यायच्या आधी रामनाम जर घेतलं, म्हणजे ते तूप प्यायलो रामनामाचं, तर त्याच्यावर ते जर विष गेलं, तर ते आपल्याला बाधणार नाही. आणि मग तरी सुद्धा आपल्या हातून जर कधी चूक झाली, तरी रामराया आपल्याला माफ करेल. त्याला सांगितलं रामराया माफ कर, की तो माफ करतो. म्हणून रामनामाचं तूप आपण सारखं सेवन करत राहिलं पाहिजे आणि मग खरोखरच काहीही त्रास होत नाही.
तुम्हाला एक अगदी छोटीशी गोष्ट सांगते. एकदा गोंदवलेकर महाराजांकडे लोकं आली आणि ती म्हणाली, की "महाराज तुम्ही तर सारखं म्हणता, की मला मी तर रामनाम घेतो आणि मला रामाचं दर्शन झालंय. पण बघा ना, काय झालं आम्ही पण सारखे रामनाम घेतो. तुम्ही कसे घेता हे एकदा सांगा आम्हाला. फक्त तुम्ही कसं घेता सांगा." तेव्हा ते म्हणाले, "मी काहीच करत नाही. मी काय करतो, श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वचसा गृह्णामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये." मी सदा सर्व काळ फक्त आणि फक्त सकाळपासून मनाने, विचाराने, मुखाने शरणं प्रपद्ये म्हणजे त्याला समर्पण करतो आणि रामाला सांगतो, "तू माझ्या पाठी राहा, की माझं आयुष्य सुंदर आणि छान यशस्वी होईल." म्हणून मुलांनो, रामनाम नक्की घ्या. तुम्ही घेताच मला माहिती आहे. जी तुमची मित्रमंडळ घेत नाहीत, त्यांना जरूर सांगा, की रामाचं सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्यांचे, तेथे फक्त भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. रामाचं अधिष्ठान ठेवा आणि खूप खूप आयुष्यात यशस्वी व्हा. आज आपला मनाचा श्लोक कोणता आहे मुलांनो? आज मला वाटतं आज आपला 14वा श्लोक आहे मनाचा. हो हो. ना? हां, आपण 14वा श्लोक म्हणूया आणि राधेश्याम जवळ देते. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी सेवटी काळ मुकी निमाला, महाथोर ते मृत्यू पंथेची गेले, इति एक ते जन्मले आणि मेले. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. जय राधेश्याम. जय रघुवीर, जय जय रघुवीर समर्थ. रोज छान कथा असतात, पण थोडासा तत्वज्ञानाचा भाग आज आला. खूप छान वाटलं मला. याच्यातलं श्लोक आठवला रामरक्षेत मधला. जगत जैत्रैक मंत्रेण राम नाम्नाभिरक्षितम् यः कंठे धारये तस्य करस्था सर्व सिद्धयः, असं म्हटलेलं आहे. वज्रपंजर नामेन यो राम कवचं स्मरेत अव्याहताय सर्वत्र लभते जय मंगल. म्हणजे नेहमी जय आणि मंगल ज्या नामामुळे मिळतं, असा केवळ राम नाम आहे. की खर्च लागतो का हे आणि खर्च लागतो का किती मंत्र हा सोपा श्रीराम बोला. आज भगवंताचं नामस्मरण निश्चितच आपण केलं पाहिजे आणि त्याचा आज आपल्याला बोध काकूंनी दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. लगेच आपण आज आजच्या अवॉर्ड फंक्शनिंग कडे वळूया. काल छान कथा झाली. त्या कथाचे सुंदर सुंदर प्रश्न आणि त्या उत्तर त्याची खूप छान आली. परंतु एक फॉर्मॅलिटी म्हणून आम्ही उत्तरं काढलेली आहेत. मी रोज सांगत असतो सर्वांची उत्तरं खूप छान आहेत, मात्र एक फॉर्मॅलिटी म्हणून बक्षीस. तर चतुर्थ क्रमांक मिळालेला आहे तन्मय क्षीरसागर. अभिनंदन तन्मय, खूप खूप अभिनंदन. छान उत्तर तन्मयनी दिली. अरे वा, बरं. त्यानंतर तृतीय क्रमांक आहे महेश्वरी जोशी. बर. अरे वा, छान अभिनंदन. छान सुंदर. हं. हे सर्वजण म्हणजे खूप छान आहेत का, म्हणजे मी सकाळच्या याला सुद्धा हे येतात आणि अरे वाह! आमची चर्चा होते त्यावेळेस मी पाहतो की खूप छान छान पॉइंट ऑफ व्ह्यू मांडतात अच्छा. एका एका श्लोकावरती, एका एका सुभाषितावरती. बरं, तर बरं. म्हणजे निश्चितच एवढ्या लहान वयामध्ये त्यांची ती बुद्धिमत्तेची जी पातळी आहे, अच्छा. हो, ती हो. मी सुद्धा एवढ्या लहान वयामध्ये प्राप्त केली नव्हती. हं. एवढी छान आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांक आहे रौनक नळगीरकर. अरे वाह! रौनक, तुझे हार्दिक अभिनंदन. अभिनंदन. द्वितीय क्रमांक तुला प्राप्त हं. झालेला आहे. सर्टिफिकेट आणि एक छान छोट्याशा पुस्तकाचा PDF आपण देणार आहोत. आणि त्यानंतर प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे जयदीप देशमुख. अरे वाह! हं, हं. अभिनंदन जयदीप. वाह, वाह, वाह! हं. खूप 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 छान उत्तर, छान. खूप छान हे देतात आहे. सो बरं. या छान, छान. सर्वांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि सातत्यानं आपण आज 14व्या हं, दिवसापर्यंत येत आहात, हं. त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. ही रेकॉर्डिंग. एक चांगली गोष्ट, म्हणजे मी मध्यंतरी खूप छान ऐकलं की मनुष्य हा तेव्हा ओळखावा ज्यावेळेस तो एकटा असतो किंवा त्याच्याकडे ज्यावेळेस अतिरिक्त वेळ असतो. कारण त्या अतिरिक्त वेळामध्ये तो जे करेल
ती त्याची प्रामुख्यानं आवड असते किंवा तो त्याचा स्वभाव असतो. त्यामुळे या अतिरिक्त वेळामुळे मध्ये या क्वारंटाईन झालेल्या या आपल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सर्वजण येत आहेत आणि इतक्या आनंदाने, इतक्या उत्साहाने यामध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे मला खूप छान वाटतं आणि आपल्या सर्वांचेही मी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो. आणि काकूंचेही, की मी पहिल्या दिवशीचा श्लोक म्हणाला होता, की "अब्धो विधो" बऱ्याच जणांनी सांगितलं चंद्रावर अमृत आहे, समुद्रामध्ये अमृत आहे, आता आपण पाहिलं तसं. पण मग ते सांगतात, की मग त्यांचा पण काही उपयोग नाही, कारण ते सुद्धा नाशवंत आहे. मग शेवटी कन्क्लुजन काय येतं, तर "कंठे सुधा वसती वै भगवत जनानां" म्हणजे भगवंतांच्या कथांचं बोध देणाऱ्या महान लोकांच्या कंठामध्ये अमृताचं अस्तित्व आहे. त्यामुळे काकूंचेही खूप खूप धन्यवाद. सर्व महज्जनांचे धन्यवाद आणि आपण आता सदा सर्वदा हा श्लोक म्हणूया आणि थांबूया. सदा सर्वदा योग योग तुझा तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. सर्वांना एक आवाहन शेवटी एकच, की या प्रश्नांची उत्तरं द्या आणि सुंदर पुस्तकांचे पीडीएफ जिंका आणि सकाळी 9 वाजता आमची जी मीटिंग होते त्याला सुद्धा उपस्थित राहा, आवर्जून उपस्थित राहा. ठीक आहे. धन्यवाद. जय जय रघुवीर रघुवीर समर्थ. समर्थ. तर आपण आज मीटिंग एंड करूया. धन्यवाद सर्वांचे.